पक्ष सरेंडर केला, संतोष धुरींचा निशाणा. लोकांनी पूर्णपणे त्या पक्षाचा ताबा घेतला, पूर्णपणे ताबा घेतलेला आहे. पूर्ण आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय त्यांना. संतोष धुरींचा मनसेला जय महाराष्ट्र. दोघं एकत्र आले वगैरे तसंच समजायचं आता. राज ठाकरेंचा शिलेदार भाजपात दाखल. अशा सीट दिल्यात, दिसायला आकडा 52 आहे, म्हणून ज्या सीट दिलेल्या आहेत त्या सीट तुम्ही जर बघितल्या तर त्यातल्या 7 ते 8 सीट येतील की नाही शंका आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंच्या शिलेदारानं मनसेला जय महाराष्ट्र करून भाजपचं कमळ हाती घेतलंय. मनसे सोडताच संतोष धुरींनी टीकेचे बाण सोडले. संतोष धुरी हे राज ठाकरेंचे प्रमुख शिलेदार म्हणून ओळखले जात होते, पण मनसे आणि शिवसेना उबाठाच्या युतीमुळे धुरी दुखावले गेले. त्याचा परिपाक भाजप प्रवेशातून झाला. भारतीय जनता पार्टीचा भारत माता की. अशा लोकांनाच साहेबांनी जवळ केलं आणि त्या लोकांना जवळ केल्यानंतर त्या लोकांनी पूर्णपणे त्या पक्षाचा ताबा घेतला, पूर्णपणे ताबा घेतलेला आहे. पूर्ण आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय त्यांना. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या जागा वाटपापूर्वी चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. या चर्चेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आल्याचा आरोप धुरेंनी केला. आम्हाला असं कळलं की वरून असा तह झालेला आहे की त्या तहामध्ये 2 किल्ले सरेंडर केले आहेत साहेबांनी. एक संतोष धुरी आणि एक संदीप देशपांडे. हे 2 किल्ले आमचे सरेंडर केलेले आहेत. म्हणजे काय केलं की तिकडनं बांद्रावरून सांगण्यात आलं, बांद्र्याच्या बंगल्यावरून सांगण्यात आलं की हे दोघं जण कुठेही दिसले नाही पाहिजेत, कुठल्याही चर्चेमध्ये दिसले नाही पाहिजे किंवा कुठल्याही उमेदवार म्हणून कुठेही दिसले नाही पाहिजे. देशपांडे तर काय उमेदवारी करणारच नव्हते, परंतु संतोष धुरी पण कुठे दिसलं नाही पाहिजे, या प्रकारचा तह झाला. मुंबई महापालिकेत मनसेच्या वाट्याला 52 जागा आल्या. हे जागा वाटप धुरींच्या पक्षांतरामागचं एक कारण ठरलं. आम्हाला म्हणजे ज्या सीट दिल्या आहेत अशा सीट दिल्या आहेत, दिसायला आकडा 52 आहे, म्हणून ज्या सीट दिलेल्या आहेत त्या सीट तुम्ही जर बघितल्या तर त्यातल्या 7 ते 8 सीट येतील की नाही शंका आहे. कारण ज्या सीट आम्हाला पाहिजे होत्या त्या सीट तर आम्हाला दिल्या नाहीत आणि अशा सीट दिल्या आहेत की तिकडे त्यांच्याकडे उमेदवार नव्हते, त्यांच्याकडे नगरसेवक होते तिकडे, पण त्यांची नावं खराब होती म्हणून त्यांनी त्या सीट पण आम्हाला द्यायला तयार झाले. संतोष धुरी हे दादर माहीम भागातील प्रभाग क्रमांक 194 मधून उमेदवारीसाठी इच्छुक होते. ही जागा वाटपात उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या वाट्याला गेली. इथून ठाकरेंच्या पक्षाचे निशिकांत शिंदे उमेदवार आहेत, त्यामुळे संतोष धुरी नाराज असल्याचं बोललं जात होतं. अखेर सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीमुळे संतोष धुरी भाजपत प्रवेश करणार हे स्पष्ट झालं होतं. ते त्या पक्षामध्ये होते, त्यामुळे त्यांना त्या पक्षातलं जास्त माहिती आहे. ते शेवटी काही ना काही नाराजी असेल म्हणूनच आमच्याकडे आले की नाही. त्यामुळे ती जी त्यांची भावना आहे ती अनेक लोकांची भावना आहे. त्यांच्या युतीमध्ये सर्वात जास्त नुकसान हे राज ठाकरेंचं होतं. मुळात ज्या व्यक्तीला म्हणजे असं म्हणतात ना, असं उचलून त्याला मोठं करणं हे काम पक्षाने राजसाहेबांनी केलं, त्याला नावारूपाला आणलं. अनेक जबाबदाऱ्या पक्षाच्या त्यांच्याकडे आहेत. एका किरकोळ निवडणुकीसाठी आपण जर नाराज होणार असेल तर ते एक मला वाटतं की त्यातून त्यांची मानसिकता कळते की तुम्ही किती स्वार्थी आहे, किती स्वार्थीपणा दाखवणार. पक्षाने काय कमी केलं तुम्हाला, तुम्ही कोण होतात, काय होतात. हे जे मराठी कार्यकर्ते आहेत राजकीय, त्यांनी विचार केला पाहिजे. आमच्याकडले काही लोक गेले, काँग्रेसमधले गेले, त्याला काय एवढं त्या भारतीय जनता पक्षाला सोनं लागलंय मला माहित नाही. किती जणांना पैसे देणार ते आहे. भ्रष्टाचाराचा पैसा तुमच्यापर्यंत पोहोचेल, पण तुमच्या पुढल्या पिढ्या त्याच्यामुळे सुखी होणार नाही, लक्षात घ्या. जर महाराष्ट्र सुखी राहिला तर तुमच्या पुढल्या पिढ्या सुखी राहतील. ऍक्च्युली त्याला राजकारणाचा काही गंधच नव्हता, परंतु यशवंत किल्लेदार असू दे किंवा ते त्यावेळेचे राजसाहेबांचे जेवढे अनुयायी होते त्यांच्यावर त्यांचे संबंध चांगले होते.
त्यामुळे त्यांना तिथे तिकीट दिले. ती पण तिकीट नशिबाने म्हणजे आमच्या दोघांमध्ये फाईट झाली, माझ्यात आणि ज्योती भोसलेंमध्ये 200 मतांनी फक्त निवडून आलेला संतोष दुरी. संतोष दुरी गेल्याने काय विभागात काय 5 पैशाचा किंवा 2 पैशाचा सुद्धा फरक पडणार नाही, एवढी गॅरंटी आम्हाला माहिती. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू पालिका निवडणुकीसाठी एकत्र आले खरे, पण दोन्ही पक्षातील अनेक इच्छुकांची मोठी कोंडी झाली आहे. त्यातून काही ठिकाणी बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळतंय. संतोष दुरेंनी या राजकीय कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी भाजपचं कमळ हाती घेतलं. आगामी काळात उर्वरित नाराज शिलेदारांची नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान दोन्ही ठाकरे बंधूंच्या समोर असणार आहे. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भारतीय जनता पार्टीचा भारत माता की